श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवत आहोत अशा प्रकारे शेंग आणि डाळीची भाजी, जी सांबर टाईप असणार आहे. पण सांबरमध्ये आपण शेंगा अख्ख्या घालतो. इथे मी त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करणार आहे, जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये शेवगा हे गेला पाहिजे. मुलं खात नाही शेवग्याच्या शेंगा. तर मी इथं थोडीशी तुरीची डाळ, 2 टमॅटो आणि एक मोठी शेंग घेतली होती, त्याचे 4 तुकडे केलेत. आणि हिरवी मिरची घेतली, 2 पिकलेल्या आणि 2 हिरव्या. तर हे आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि ग्लासभर पाणी घालून 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर इथं आपला झाले ते 20-1 मिनटं कुकर थंड झाला आहे. तर आपण ह्या शेंगा बाजूला काढून घेऊया ह्याच्यातल्या. अशा प्रकारे शेंगा काढून त्याचा आपण गर काढून घेणार आहोत. चाकूच्या साहाय्याने गरम आहे शेंगा, तर त्याचा अशा प्रकारे आपण गर काढून घेणार आहोत, जेणेकरून भाजीमध्ये तो मिक्स होईल. अशा प्रकारे आपला शेवग्याचा गर काढून घेतोय. आता आपण डाळीमध्ये मिक्स करून घोटून घेणार आहोत. मिक्सरच्या साहाय्याने तर रवीच्या साहाय्याने घोटून घ्यायची डाळ. डाळ आणि शेवगा मिक्स झाला की ओळखायला पण येणार नाही मुलांना त्याच्यामध्ये शेवगा मिक्स आहे. चला तर आपण आता फोडणी देऊया. एक चमचाभर आपण तेल घालून घेऊया, मोठा चमचा. कढीपत्ता, मोहरी आणि जिरं घालून घेऊया. आणि इथे 4-5 पाकळ्या किसून घेतलाय मी लसूण. कारण लसूण पण मुलं खात नाहीत, तर आपण ठेचून टाकला की, किसून टाकला की तो भाजीमध्ये एकजीव होऊन जातो. आपण थोडीशी हळद ॲड करतोय आणि धने पावडर 1 छोटा चमचा. इथे मी सांबर मसाला घेतला आहे छोटा चमचा, आणि छोट्याचा अर्धा चमचा मी इथं गरम मसाला पण घेते. किचन किंग मसाला आहे हा. आणि 1 चमच मी लाल तिखट पण घालून घेते याच्यात. माझा मुलगा पण शेंग खायला मागत नाही, पण अशा प्रकारे बनवलं की खातो बरोबर. म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आपण याच्यामध्ये डाळ घालून घेतली. वरून नमक आणि कोथिंबीर आपल्याला ॲड करायची बाकी. कोथिंबीर घातली आणि चवीनुसार नमक. अशा प्रकारे एकदा भाजी करून पहा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे.